नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. आता इथे बघा, मी कैरी घेतली आहे आणि तिला पहिले सगळ्यात आधी ना स्वच्छ धुवून घेतलं. आणि आता कसं कैरीचं सीझन चालू आहे आणि ह्या कैऱ्या ज्या आहेत ना, त्या मिस्टरांनी 2 दिवस झाले भरपूर साऱ्या कैऱ्या आणून ठेवल्या, कारण घरामध्ये ना कैऱ्या खायला सगळ्यांनाच आवडतात. म्हणजे मला पण, माझ्या मुलींना पण, सगळेच आम्ही म्हणजे कैऱ्या अशा जेवणाबरोबर कापून खातो, चटणी करून खातो. तर पण ह्या ना जरा जरा थोड्या पिकत आल्या होत्या, तर ते काय बोलले की ह्या कैऱ्या पिकणारे तशाच ठेव, त्या पिकतील असं. पण मला ना अजिबात दम निघत नव्हता, मी रोज एक एक कापू राहिली. तर म्हटलं पिकतील तेव्हा पिकतील, जेव्हा डायरेक्ट आता आंबे यायला लागले की आंबे घेऊन खाऊया, कशाला कैऱ्यांना पिकवायचं. तर मी ना रोज ह्या कैऱ्या एक 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 कापते आणि मस्त त्याचं काय काय बनवून आम्ही एन्जॉय करतो ह्या कैऱ्या सगळ्या. तर आता बघा ना, ह्या पद्धतीने ना मी अशा छान बारीक कापून घेतली कैरी. आणि एकदम साधी सोपी ही रेसिपी आहे बरं का, पण खायला ना खूप जास्त टेस्टी आहे. नक्कीच जेवणाची चव ना डबल टिबल होते आपली. आणि याच्यामुळे ना 2 घास खरंच आपण जास्त जेवतो. तर मग ह्या पद्धतीने ना मी सगळी कैरी अशी बारीक कापून घेतली आहे. आणि ही कापल्यानंतर ना आता आपण याला मस्त मिक्सरच्या जारमध्ये टाकूया, कारण की मी ना ह्या कैरीची ना अशी चटपटीत चटणी बनवली होती ना, आणि ही चटणी खायला ना खरंच खूप जास्त टेस्टी लागली. तर आता बघा, मस्त कापून घेतल्यानंतर ना यात 2-4 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण सोलून टाकला आणि मिक्सरमधून ना याला आपल्याला ओबडधोबडच अशी वाटून घ्यायची आहे. पाणी वगैरे काही टाकायचं नाही, अशीच वाटायची. कैरीला आपोआपच पाणी सुटत चालतं. तर आता बघा, इथे ना छान आता तिला वाटल्यानंतर ना असं एका वाटीमध्ये काढून घ्यायचं. आणि चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकलं, लाल मिरची पावडर टाकली अर्धा चमचा. म्हणजे जसं आपल्याला तिखट आवडत असेल ना तसं टाकायचं. थोडंसं तेल आहे ना एकदम कडकडीत मस्त गरम करायचं. आणि गरम तेलामध्ये ना छान अशी थोडीशी जिरे टाकूया आपण आणि त्याचा तडका दिला. ही चटणी ना खायला खरं सांगते एवढी सुंदर लागली, एवढी टेस्टी लागली ना, खूपच जास्त. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशी चटपटीत कैरीचा आनंद घ्या. आणि किती छान ही चटणी लागते मला कमेंट्समध्ये सांगा. नक्की 2 घास तुम्ही जास्त जेवाल, एवढी ही चटणी खायला भारी लागली ना. तर टिफिनला, घरात जेवणामध्ये सगळ्यांनी ही चटणी खूप जास्त एन्जॉय केली. चला मग तुम्ही पण जेवायला या. आज मी ना साधा सिंपल डाळ भात केला होता आणि विचार करत होती काय भाजी करू, काय भाजी करू. नंतर म्हटलं राहू दे भाजी वगैरे, मस्त चटणी बनवते आज कैरीची. आणि वरण भात आणि कैरीची चटणी एकच नंबर. या जेवायला मग.